आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला सांगतो माणसाचा काय भरोसा नाही बघ। माझी आई पण गेली, लय वाईट वाटलं, पण करतो काय? आता नाही तिची आठवण येत, पण साला त्या बापाची आठवण येते। साल्यानं सगळी इस्टेट त्या येड्या प्रसादच्या नावाने करून गेलाय, पण तुझा बाप तू जे बी काय करतो का नाही ते फक्त तुझ्यासाठीच करतो। हे काय कायला फोन करताय मला? तू तू दारू पितोस? ए मुद्द्याचं बोल, कळलं ना? डॅडी कुठे आहेत? ते काय कुकुला बाळ आहे का ग मला इचरून जायला? बघ ना असतील तिथंच कुठेतरी। शत्रू वेळ काय, परिस्थिती काय, अशा परिस्थितीत आपली जबाबदारी काय असते, कोणाला तरी आपली गरज असू शकते असे विचार येत नाही का रे तुझ्या डोक्यात? पण तुझं ठरलंय ना, काही झालं की आपलं दारू पित बसायचं। ए तुळजा, तू सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळ, पण माझं डोकं फिरवू नकोस। इथं माझी आई दरीत पडली ग, आपल्या सगळ्यांना सोडून गेली। सगळं एवढं अचानक झालं, काय करावं तेच कळा नाही मला। तुझं काय शाण्यासारखं वागाची अपेक्षा करते का माझ्याकडनं? नाही जमणार। असंही कधी वागला शाण्यासारखा? तुझ्याकडून माझी फार अपेक्षाही नाहीये। तुला काय कळणार माझं दुःख? मला किती दुःख झालंय ना, हे विसरण्यासाठी मी दारू पितोय। त्यामुळे आता मला फोन करून त्रास देऊ नकोस। हे दारू उतरावली तेव्हा पण ए वेटर इकडे। काय करू आता मी? डॅडी कुठे आहेत हे कसं कळेल मला आता? सूर्याला फोन करते। डॅडींना आत्या गेलेल्याचा लई त्रास झालेला वाटतंय। आपण असं काय करू शकतो की त्यांना बरं वाटेल? पण काय करणार आहे धनु दीदी? आत्याच्या जाण्यानं आपण सगळेच धक्क्यात होत। हो ना, मला तर आत्याचं सारखंच भास होतो। असं वाटतं ती मला छान प्रेमानं घास भरवते, कधी कधी वाटतं डोक्याला तेल लावून देते। हो ना, आत्या इथे राहायला आली होती तेव्हा किती लाड केले ना तिने माझा। आत्याच्या आठवणीने घर भरून गेलं।